कॉन्ट्रैक्टर का नाम क्या है? मुस्तफा। 30 मे पर्यंत 75% नाले साफसफाई झाली पाहिजे, हे मान्य आहे? 75% झाली आहे. म्हणजे आता अजून सगळं समजा हे कसं शूटिंग बिटिंग येत राहतं, हे ते करणं मला एक सांगा, 30 मे पर्यंत 75% नाले सफाई झालेली आहे का? हो. काय ते कसं की येतच राहतं. मला आता काय येतं बघ, तुम्ही साफसफाई करतच नाही म्हणून येत नाही ना ते. कसं आहे बघा, 20 लावून काम केलं ते जास्त होतं. तुम्हाला एक झालं नाही, भरपूर त्यांना दाखवल्या, अजून बघायच्या होत्या, परंतु त्यांना वेळ निघून गेले. म्हणजे ठीक आहे, उद्या माणसं पाठवतो. हे अशी माणसं लावून काम होणार नाही. मशीन पाहिजे, मशीन. आणि 75% म्हणजे 100% 75 भाग हा तुम्ही मला सफाई करून देणार आहात. मशीन तिथं लावायचं, कुठून तरी मी कुठेही लावा, पण जे दिसते ना ते करून घेतो. जर परत कचरा साठणार, परत मागचे दिवस पुढं. आता मला सांगा, तुमचं मान्सून पूर्व एक कॉन्ट्रॅक्ट आहे, मान्सूनमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यानंतर पोस्ट मान्सून एक आहे. मान्सून पूर्वचं मला फक्त एवढंच प्रश्न आहे की 75% या ठिकाणी करणार होतात. त्याचं काय झालं, 30 मे संपून आता हा झाला, जून पण संपला, जुलै चालू आहे. हे लोकांना, जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांनी काम करून दिलं त्यांची. आता ते अधिकारी आले म्हणून तुम्हाला त्या लोकांनी पाठवलं. जर नसतं आम्ही फॉलोअप घेतला, नसतं जर आम्ही फॉलोअप घेतला तर हे झालं असतं का? तुम्ही पण इथं उभा फोटो काढा, काय जीव होता, एक ठेवून गेले होते. वीक नंतर त्या आम्हाला खाली जाणार, परत म्हणणार आम्ही नकाला काढला. ऐका ना, कसं होतं, एक म्हण आहे, काम नाही घरी आणि साठवून घरी, हा एक म्हण आहे. आणि पालत्या घडावर पाणी, हेच करत बसणार का आपण? ही करून घेतली. कारण मी तुम्हाला आधीच सांगतोय, जोपर्यंत नाले सफाई आमच्या म्हणण्याप्रमाणे 75%, महानगरपालिकेच्या म्हणण्याप्रमाणे 75% साफ होणार नाही, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरला कुठल्या प्रकारचं जर बिल दिलं तर महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन मनसे स्टाईलने करण्यात येईल. याची नोंद सर्व अधिकाऱ्यांनी घ्या. कुठल्याही पातळीवर जायला तयार आहे. फरक पडत नाही. मला ते काम 75% बोलणं 30 मेच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं. ते झालेलं नाही, ते पहिले करून दाखवा. नंतर मान्सूनमध्ये काय करतं ते आम्हाला नंतरचा भाग आहे. पोस्ट मान्सूनचं पण नंतर हे होणारच नाही. हे फक्त, हे बघा, हे फक्त तुम्हाला काय वाटलं की ह्या मनुष्यबळाचं समाधान होईल, एवढी मात्र आमचं समाधान होणार नाही. एकटा तो आत्ता आहे, आता इकडे हा माणूस किती खाली बोलला कचरा का तुंबला इथं बघा ना, तुंबून बसलं. हे कधी करणार? त्याच्यानंतर आता पाणी करतात, माती टाकत हे तुम्ही 2 गाळ असतो तुमच्या मातीत, तो गाळ तुम्ही काढलेलाच नाही. काढला असं त्याची परिस्थिती झाली नसते. बाकी सगळीकडेच परिस्थिती आहे. आणि काल मी जेव्हा चौधरी साहेबांना फोन लावला होता, हे मुख्य अभियंता आपले असतात ना वरळीला, त्यांना फोन केला होता. त्यांना म्हटलं असं तुम्ही डेप्युटी इंजिनियरांना कॉन्फरन्सवरती घेतलं काल. तर त्याच्यानंतर निकाय म्हणून एक्झिक्युटिव्हचा चार्ज आहे, ते आले होते. त्या फोनवर म्हटले की नाही सगळं साफ झालं, आम्ही सगळं केलं. मग मला सांगा, करावंच लागणार. ऐका ना, ऐका ना, आम्हाला आम्ही चॅलेंज, तुम्हाला चॅलेंजच करतो. हां, हे बरोबर मान्य करताय तुम्ही. काल मला फोनवर सांगताय, किती जरी आलं तरी ऐका तरी मला फोनवर सांगतात की आम्ही सगळं केलं. इथं आल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळाली, बघितलं त्यांनी. कॉन्ट्रॅक्टर, ऐका ना, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी चुना लावलाय महानगरपालिकेला, तुम्हाला, तुम्ही अधिकारी असून इंजिनियर असून पण तुम्हाला चुना लावला. आलं लक्षात? हे जनतेला पण लावला. त्याच्यामुळं तुम्ही रक्षक आहात, तुमचं काम आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून चोर कॉन्ट्रॅक्टर लोक काम करतात, त्यांना वट्टे आणायचे, त्यांचे होते काय. काल ते लोक त्यांची चोरी झाकत होते, असं नाही होत ना. तुम्हाला ठेवले राखायला, तुमचं शेत खाल्लं कसं व्हायचं? तुम्ही इंजिनियर आहात, सर्व लोकांमधून तुमची निवड झाली. मराठीत आम्ही तुमचा सन्मान करतो, परंतु तुमची निवड झालेली असताना तुम्ही जर त्यांचे चुका काढण्याऐवजी त्यांच्यावर पांघरून घालत असाल, त्यांची वकिली करत असाल, हे चुकीचं आहे. आम्ही करू देणार नाही. आता पर्सनली उभारून नुसत्या हाताने होणार नाही, ते मशीन बिशीन लागल. आणि हा नुसता एकाच नाल्याचा विषय नाही, असे भरपूर नाले आहेत. तुर्तास तुमचं धन्यवाद, तुम्ही आलात बद्दल. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुत्रे आम्हाला आढळता कामा नये. आम्हाला फक्त दाखवून द्या की 30 मेच्या अगोदरची 75% नालेसफाई करणार होतात, ते तुम्ही केलेली नाही. 1 रुपया बिल काढायचं नाही, हे आम्ही मान्य केलेलीच आहे. जर काढला तर गाठ मनसेची एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हरकत नाही, वगैरे मागून स्टार्ट करतो.
आता खालून तुम्हाला हे करायला लागेल काय पहिले हे काढा म्हणजे हा फ्लो चालू होईल आणि हा कचऱ्यावर केला का हा कचरा नका टाकू तो उचलून ते लगेच उचला. कॉन्ट्रॅक्टर लोक जे टाकतात ना डेब्रिज त्याच्यामध्ये हे पण थोडंसं टाकून घेऊन जावं आता हे परत खाली येणार आणि आम्ही ते तुमच्या माहिती करता सांगतो तिथल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आम्ही गाड्या पण पकडणार आहे जकात नाही वजन काटा करतात ना त्या गाड्या पण पकडणार आहे एवढं थांबणार नाही आम्ही त्याचं बिल काढायचं नाही जेसीबी उधर लगा के है ना तो इधर का बाद में वो उधर का है ना असं सांगा फोटो मारू फोटो मी कसा मारणार मला बोलायला नको रे मला. त्याच्यामध्ये पण हा नाला आपल्याला महानगरपालिकेला ह्याच्यामध्ये किती माती येतात आणि ही माती जर साफ असली तर ह्याच्यामध्ये सगळं पाणी जर मोबाईल मैं काम कर रहा हूँ कुछ मतलब नहीं है कुछ नहीं मैं बता रहा हूँ तुझे पूरा मैं सबके बैठ गया है अब मैं डालूंगा फिर कवाट लग जाएगी इसलिए मैं डाल रहा हूँ इसकी बैठे लग अभी मैं बोला वो करने दे ये पूरा पूरा नहीं आना पाणी सगळं आगवून जातं पाय एकदम सडून तुम्हाला पायाला काय लागू शकते काचबीट लागू शकते तुमच्या सेफ्टीसाठी ते घंटे से बैठा हूँ भाई आगे बढ़ो हे काढल्याशिवाय हे पुढचं पाणी जाणार नाही हे परत होणार 2 दिवसानंतर हे काढलं तर आम्ही करून घेऊ आहे का नाही ते बरं तुम्हाला डोक्याला ताप होणार काय झालं आहे परत ते पालत्या गाड्यावर पाणी मराठी म्हणाल आपली काय ना तुम्ही तुम्हाला मी ज्या गोष्टी बोललो ते तुम्हाला चांगल्या गोष्टी लक्षात आल्या माहिती आहे हे आठवणी माझा आजू आहे काय त्यामुळं तुम्ही मराठी आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्हाला हजारो लोकांमधून निवडून दिलेलं आहे नियुक्ती केलेली आहे महानगरपालिकेने तर तुम्ही त्यांना पाठीशी न घालता कशा प्रकारचे इंजिनियर आहोत सक्षम हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे तुमची जी उचल तिथे दिसली पाहिजे खाल्लो कसं वय तिकडे आज ते अधिवेशनाची डीपी आहे लोकल मला बोललेली मोकल स्वतः येणार आहेत महाराष्ट्र जे आपली जी माणसं आलेत फक्त ती दाखवायला पाठवले की काम करायला पाठवले अच्छा ते मोकलचा नंबर जरा पाठवा मी थांबलो तिथून स्पॉटवरून बोलतोय पाटील भेटले पण त्यांच्याकडे 2-3 माणसं आहेत फक्त आणि ते पण मशीन देखील काय नाही ते फक्त आपलं चालू आहे 5 कधी येणार आहे मशीन तुम्हाला सांगतो बरं का हे सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय कोणाची बिलं काढू नका आमची विनंती आहे तुम्हाला नाहीतर गाठ मनसेची आहे धन्यवाद बोलवा लवकर मशीन बोलवा आदनवाल्याला बोलवा
आता हे पूर्ण झाल्यानंतर दुसरीकडे जायचं तर दुसरं रस्ता पाडवतो तिकडे नाही नाही पॅरलली. हे महत्वाचं आहे. आधीने ना त्यांना काळजीपूर्वक करू दे, नाही काय होईल त्यांना त्रास नको. एकदा हा फ्लो क्लिअर झाला ना तो बराचसा प्रॉब्लेम होतो. परंतु ते तुम्ही दिसते का मला सांगा लोक काही माती टाकतात का लोक काही घरातून माती टाकतात लोक आपल्याला काढायचं आपण ते नाही काढणार तर कसं होणार. आपण फक्त दाखवण्यापुरते दाखवायला गुगल फोटो काढायचा रेकॉर्डला लावायचा हे आम्ही गाव सफाई केला. परत 5-6 दिवस पुढेच आहे. परत मोठा पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस झाला की परत महापूर येणार म्हणतात. मोठा पाऊस झाला मोठा पाऊस तर रोजी होतोच मुंबईला. पण आपण जर व्यवस्थित मुंबई महानगरपालिका ही जगात वापरण्यासाठी महानगरपालिका एखाद्या देशाचं बरेच चालतं त्या प्रजावरती आणि आपण बसलोय सगळं या गोष्टी करत. म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे महानगरपालिका एवढं मोठ्या दर्जाची आहे आणि आपण तरी सुधारणार आपण लोक जर चांगलं जर स्ट्रिक्ट झालो महानगरपालिका स्ट्रिक्ट झाली महानगरपालिकेने त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना जर वरती मानलं लोक पण हळूहळू सुधारणार. लोकांना माहिती आहे हेच जर बदले तर आपण काय पाहिजे आपण सिरियस होऊ आपल्या कामात तेव्हाचे पण लोक सिरियस होणार. ते बाजूलाच आहे अदानीवाले मिशन तक जल्दी 2 बजे तक आ रहा है, 1:30 बजे तक आएगा। अदानीवाले साफ देर से बात खत्म तो हुआ है कई महीने में नहीं इतने रुपये का था 1 रुपये बिल काढून देणार नाही आमच्या नाला अपूर्ण राहिला 8 बनसेचे आणि 1 रुपये काढून देणार नाही तिने पहिलेच सांगतो आपलं सगळं क्लिअर पाहिजे नाले कारण मोठ्या पावसाला परत भरायला नको. ह्याच लोकांच्या घरात पाणी फिरणार हेच लोक आजारी पडणार हेच लोक मारणार. महानगरपालिकेची हॉस्पिटलची दुर्दशा पण आम्हाला माहिती आहे. आता हे पाणी साठलं हे लोक राहतात आता हे घरातच राहतात ना मच्छर डेंग्यू मलेरिया सगळे डेंग्यू वगैरे अजून बरेचसे उठते. आधारवाल्या करूनच घे खालचं म्हणजे तुमचा फ्लो चालू होईल पाणी साठणार नाही. आज किंवा उद्या सकाळी त्यांची ज्ञान दिली ते काय त्यांचं सगळं ते परत ते प्रोग्राम त्यांचं काम चालू झालं की ते महत्त्वाचं एकदा ते झाले आधारवाल्याचा एवढा पाठ करून घ्या म्हणजे तुम्ही सगळे फ्री व्हाल त्यांच्या कामासाठी फ्री व्हाल. हे पूर्ण योजनाला झाला काल ज्या ज्या ठिकाणी त्यांना आपण व्हिजिट केले त्या ठिकाणी लोकल नदी तुम्ही या मी तयार आहे माझे सहकारी तयार आहे ठीक आहे. प्रत्येक कॅशबॅक वाईज आहे ते हलगर्जीपणा करू नका वेळ म्हणजे हे आता काम थांबवू नका हे कंटिन्यू चालू राहू द्या. झालं नाही का साहेब एवढं नाही बरं नाही